घटना 2005ची आहे. आम्ही एका नवीन फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो. आमचा फ्लॅट 3ऱ्या मजल्यावर होता आणि 2ऱ्या मजल्यावर एक दवाखाना होता. त्या बिल्डिंगला लिफ्ट नव्हते. त्यामुळे जिने चढून जावे लागायचे आणि मध्ये ते 2ऱ्या मजल्यावर दवाखाना लागायचा. संध्याकाळ झाली. त्या मजल्यावर पूर्ण अंधार असायचा. म्हणून जरा विचित्रच वाटायचे. का कोण जाणे, पण तिथली लाईट हमेशा बंदच असायची. कधी कधी तर असे वाटायचे की आपल्या सोबत कोणीतरी आहे. म्हणून मी जरा धावतच जायचो. मी याबद्दल बोललो होतो, पण सगळ्यांना वाटायचं काही कारण नसताना मी उगाच घाबरतो. त्या दिवशी मी आणि माझे वडील बिल्डिंगच्या खाली छतपावली करत होतो. तिथे एक मेडिकल स्टोअर मधले काका कधी नव्हे ते आमच्याशी बोलू लागले आणि विचारू लागले, तुम्ही बिल्डिंग मध्ये नक्की कुठे राहतात? तसे माझ्या वडिलांनी सांगितले की आम्ही 3ऱ्या मजल्यावरच्या फ्लॅट मध्ये राहायला आलो. तसे ते काका म्हणाले, तुम्ही ते फ्लॅट कसं काय घेतला? तुम्ही घ्यायला नव्हतं पाहिजे होतं ते फ्लॅट. त्यांचे बोलणे ऐकून मी जरा डचकलोच. तितक्यात माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं, का हो तुम्ही असं का म्हणतात? त्यावर ते काका सांगू लागले, हा फ्लॅट काही वर्षापासून बंद होता. सुरुवातीला या फ्लॅटमध्ये कुटुंब राहायचे. आई, वडील आणि त्यांचे 2 मुलं. दोन्ही मुलाचे लग्न झाले होते, पण काही महिन्यात त्यातल्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांनी फ्लॅट सोडून दिला आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. काही महिने हा फ्लॅट असाच पडून होता. कोणी भाडेकरूही मिळत नव्हता. पण नंतर 6 ते 7 महिन्यांनी हा फ्लॅट 2 मुलांनी भाड्याने घेतला होता. ते दोघेही शिक्षण घेत होते. 3-4 महिने झाले असतील, पण त्यातला एक मुलगा अचानक गेला. चौकशी केल्यावरती कळालं की त्याला पोटाचा कसला तरी आजार झाला होता. त्यानंतर साधारणतः हा फ्लॅट 2 ते 2.5 वर्षे बंद होता आणि आता इतक्या वर्षानंतर आता तुम्ही घेतलाय. जरा सांभाळून राहा. घरी आल्यावरती आमचं पुन्हा या विषयावर बोलणं झालं. आम्ही सर्व घाबरलोच होतो. काही दिवसांनी आम्हाला विचित्र अनुभव येऊ लागले. एका रात्री मला घरी यायला उशीर झाला. मी जिना चढत वर येत होतो. तितक्यात मला मागून कोणी येते असे वाटले आणि मी काही क्षणासाठी थांबलो. तसे मागचा आवाजही थांबला. मी पुन्हा चालायला सुरुवात केली आणि मला मागून पुटपुटण्याचा आवाज आला. मी सरळ घरात धावत सुटलो. त्यानंतर काही दिवसांनी आईलाही भयानक अनुभव आला. आई घरी एकटी होती. जेवण करायला ती किचन मध्ये गेली आणि जेवणाची तयारी करू लागली. तितक्यात टॉयलेट जवळ रिकाम्या जागेवर ठेवलेली वॉशिंग मशीनवर जोरात फटका मारायचा आवाज आला. आई एकदम डचकली. घरी कोणी नसताना आवाज येणे खूप विचित्र होते. तिला भयानक अनुभव नेहमी येऊ लागले. तसे ती हनुमान चालीसा म्हणू लागली. पण त्या रात्री जे घडले ते कल्पनाशक्तीच्या पलीकडचे होते. आम्ही सर्व एकाच खोलीत झोपत होतो आणि आम्ही सगळे गाढ झोपीत होतो. माझा भाऊ अमित भूक लागली म्हणून तो मध्यरात्री उठला आणि स्वयंपाकघरात गेला जेवण घेण्यासाठी. साधारण 3 वाजले असतील आणि तो स्वयंपाकघरातच जेवण करत बसला. स्वयंपाकघराची लाईट चालू होती, पण पॅसेज लाईट चालू नव्हता. त्यामुळे बेडरूम पर्यंत थोडासा प्रकाश जात होता. अचानक त्याचं लक्ष बेडरूमच्या दाराजवळ गेलं. तिथे कोणीतरी उभा होतं. ते काही न बोलता पाहतच राहिला. साधारणतः 8 फूट उंच माणूस त्या दाराच्या कडेला उभा राहून
आत पाहत होता. माणूस होता का अजून काही, हे त्याला कळण्याच्या पलीकडचे होते. तोंडातून शब्द निघत नव्हता. तो निरखून पाहत होता. तसे त्याला कळले. आत झोपलेला माझ्या मोठ्या भावाकडे तो एकटक पाहत होता. कितीतरी वेळ आम्ही तसाच बसून राहिला. तो प्रचंड घाबरला होता. काय करावं त्याला हे सुचत नव्हते. बऱ्याच वेळानंतर ते जे काही होते ते हळूहळू अदृश्य होत गेलं. जसं ते दिसेना असं झालं. तसे अमित उठला आणि कसे कसे येऊन बेडरूम पाशी येऊन झोपला. तसे त्याने दुसऱ्या दिवशी सर्वांना जीव घेणं प्रसन्न सांगितले. तेव्हा मात्र माझ्या वडिलांनी इतक्या दिवसाचे मौन सोडले. ते म्हणाले, आपण हा फ्लॅट लवकरच सोडतोय. खूप दिवस झाले मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती. माझ्या स्वप्नात एक व्यक्ती आला होता. तो मला अतिशय चिडून सांगत होता, हे घर सोडून निघून जा. मी त्याला सांगितले, आम्ही नाही राहणार इथे. आम्ही जातो इथून. इतक्या दिवस मला वाटत होते की हे फक्त स्वप्न आहे, पण नाही, मी चुकत होतो. आपण हे फ्लॅट सोडतो. मी कुणाला कसलाही त्रास होऊन देणार नाही. आम्ही शहरात असल्यामुळे आम्हाला दुसरा फ्लॅटच मिळत नव्हता. आम्ही प्रत्येक रात्री भीतीपोटी जागून काढत होतो. त्यात काही कारणामुळे दुसऱ्या मजल्यावर असलेला दवाखानाही बंद झाला. भीतीच्या सावटाखाली आमचे जगणे चालू होते. नुसतं खाली जाऊन यायचं म्हटलं तरी 10 वेळा विचार करावा लागायचा. आम्हाला फ्लॅट मिळत होते, पण भाडे परवडण्यासारखे नव्हते. म्हणून आम्ही नाईलाजाने तिथे राहत होतो. शेवटी सगळे विघ्न दूर व्हावे आणि वास्तूत कुठला दोष असेल तो निघून जावा म्हणून आम्ही घरात पूजा करून घेतली. त्यानंतर भीती हळूहळू कमी होत गेली. आधी जसे वाटायचे तसे अजिबात वाटत नव्हते. एक वेगळीच प्रसन्न आली होती घरात. आणि तिथल्या वातावरणात आईने तिथं घरामध्ये हनुमानचे फोटो लावले. त्यानंतर आम्हाला कधीच असे अनुभव आजपर्यंत आले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही आम्ही त्याच फ्लॅटमध्ये राहतो.